नमस्कार साहेब. नमस्कार. बसा. गणपतराव काय म्हणताय? साहेब आपला असा पराभव नाही व्हायला पाहिजे होता. लोक का नाराज आहे ते आपल्यावर हीच कळ नाही बघा. लोकांनी खूप दगाबाजी केली गणपतराव. दिसलं वेगळं झालं वेगळं. साहेब मी काय म्हणतो, अहो आपण तर प्रत्येक गावोगावी सभा मंडप दिलेत आहे, तरी सुद्धा लोक आपली एवढी नाराज कसे आहे? पहिलं विषय होता तो सभा मंडप ही देऊन का नाही पहिलं मतदान यायचं. आता लोक हुशार झालेले. अहो सगळी तरुण व्यवस्था एकत्र झालेली आहे. ही सभा मंडप ही देऊन मतदानाचा तर विषय सोडा, टांगा पलटी घोडपरार होतंय. रस्त्याचं ही विकास होणं महत्वाचं आहे. रस्ते विकासच नाही तर कशाच काय? अहो त्या चिंदेवाडीत तुमच्या भागात मी रस्ता 2 दिलं होतं. त्या भागात मी पूर्ण सुपडा साफ झालोय. मला काय म्हणायचंय, त्या भागात मी 2 रस्ते तुम्हाला दिलं होतं. तुम्ही हातापाया पडून त्याला दिलं होतं रस्ता तुम्ही. त्या रस्त्याचं काय झालं? त्या रस्त्यावर खडी नाही ना डांबर नाही. केलं काय तुम्ही त्या रस्त्याचं? साहेब बरोबर मॅच घेतलं होतं कॉन्ट्रॅक्ट ते, पण मग गणपतराव झालं काय इथं? साहेब ते माझ्या मुलाचं लग्न. त्याच्या आईला तुमच्या मुलाचे लग्न करा, तुमच्या दिवाळ्या साजरा करा आणि जनता आमची करती दिवाळी. इथं निघलं ना माझं दिवाळ. आपण साहेब मी काय म्हणतोय, आपण जिथं जाईल तिथं सभेला तर भरपूर गर्दी असायची. मग हे असं उलट झालंच कसं हेच काय कळलं नाही. माझं डोकंच काम दे नाही बघा. गणपतराव सभेला गर्दी असेल म्हणजे काय सगळं आपल्याकडेच असेल का मतदान? ती गर्दी आली का केली? माणसं आणली ती का आली होती? आपल्या प्रेमापोटी यायचं दिवस गेलं भाग. आपल्या प्रेमापोटी आली होती का ती? आणली होती ती. आपण साहेब लय खर्च केला, काय उपयोगच झाला नाही बघा. अहो खुर्च्यावर बसायला जागा नव्हता, पण काय उपयोग त्या गर्दीचा? पण साहेब आपण भाषण बी एवढं तुमचं जोरदार व्हायचं, लोकांना एवढं आवडायचं, झालंय काय नेमकं? तुम्ही पडला कशामुळं? अरे बाबा भाषणाने जिंकायचं दिवस गेलं. ती जोरदार भाषण केली, सगळं केलं, ह्या केलं त्या केलं, मी हे केलं मी ते केलं, विरोध पक्षाचं मी मांडलं, पण त्या मतावर निवडून यायचं दिवस नाही तर बाबा. साहेब लोकांना नेमकं पाहिजे असतं काय नेमकं? विकास महत्वाचा आहे रे बाबा. विकास महत्वाचा आहे. रस्ते नाही, आरोग्य नाही, कॉलेज नाही. ती अरे कॉलेज गाडीच्या आईला तालुक्यात एखादं कॉलेज मोठं मी उभारू शकलो नाही. ही मी म्हणलो होतं का नाही साहेब तुम्हाला, ही आपल्याला एखादं तालुक्यात एखादं कॉलेज लागल, एखादी मोठी शाळा लागल, एखादं हॉस्पिटल लागल गरिबांसाठी, पण तुम्ही काहीच केलं नाही. त्याला आता काय करणार? बघ गणपतराव होय, तुझ्या आईला स्वतःचीच पोरं दुसऱ्या देशात पाठवली, पण जनतेच्या आईला घोडा लावला मी. आता जनतेने मला लावला. पण साहेब मी काय म्हणतोय, माझ्या भागातल्या सगळ्या लोकांनी मात्र 100% आपल्यालाच मतदान केलंय बघा. कसं काय केलंय? माझ्यावर विश्वास नसेल तर साहेब कार्यकर्ता आलेत ना माझं. त्या कार्यकर्त्यावर विश्वास नाही. त्या कार्यकर्त्याला विचारा, माझ्यावर विश्वास नसेल. कुठे कार्यकर्ते? बोला. 1000 कार्यकर्ता आलेत बाहेर. अय गणपतराव कुठे आहेत कार्यकर्ते? अहो होती की आता इथंच. ए लक्ष्मण, ओ तात्या गेलेस ते कुठं चहा प्यायला गेलेस ते. तुम्ही गप्पा राहा. आता तुम्ही घरनं निघताना भरपूर कार्यकर्ते होते, तुमच्या पाठीमागे यायला कोणी सुद्धा पोकार दिला नाही. आज आम्ही इथं गांडवतानी करून बोललोय, भेटायला म्हणून आलाय, हजारो घेऊन आला, पण आला एकटाच. अशीच गेम झाली आमच्यावर. आमच्या भागात एवढी जनता आहे, आमच्या भागात तेवढी जनता आहे म्हणून सांगितलं, चढवलं झाडावर. आता काय बोलू नका गांडवतानी करून. नाही बसा बसा बसा. त्या सरकारने बी त्याच्या आईला चिन्ह आम्हाला दिले, गाजार चिन्ह असतं. काय कर चालतं गाजार? टेन्शन घेऊ नका. जनतेने दिलं ना 1000 नाही. ऐका तरी तुम्ही. आमचा झाला सुकडा साफ सगळा.
जाऊ कसं नाही नाही बसा गणपतराव बसा. जाऊ दे साहेब, पुढल्या वेळेस निवडून याचा तुम्ही, नका ते टेन्शन घेऊ. आता आणि उभा करायचंच का आम्हाला? तुम्ही तुम्हाला उभं केल्याशिवाय म्हणजे आमचं ते नाही राहिलेली तेवढी सगळी घालवा. मला काय म्हणायचं गणपतराव, सगळ्या भागात आपण दौरं केलं. हो. हागरेवाडीत काय आपल्याला सगळं पहिल्यापासून पूर्ण आपलं एकमत होतं, सगळे आपल्याकडे होती नेते मंडळी. हो. शेवट काय झालं, स्टेजवर सुद्धा आपल्याकडे होती लोक. हनुमा पाटलाच काय झालं साहेब? तेवढा हनुमा पाटील तेवढा फुटलाय बा. कुठलाय हे चिमनराव आपला चिमनराव? हा चिमनराव पण फुटलाय. तालुका पंचायत दिली होती त्यांना, तो कस काय फुटला? फुटला त्यांच्या मनाने, त्यांच्या मनात काय आता कसं सांगणार मी साहेब. तेवढी 2 फुटली काय? हो. आणि ही टिंगरे पाटील? टिंगरे पाटील पण फुटलाय. अरे मग हाय कोण आपल्याकडं? ही फुटला ती फुटला, आम्ही अगोला चमे गेला, राहिलंय काय आपल्याकडं? तुम्ही गणपतराव ही सगळी खेळी तुमची आहे. सगळी कामं देऊन सगळं विकास करून तुम्ही त्या ठिकाणी काय पोहोचवलं नाही. हे बघा साहेब, मी काय बोलत नाही म्हणून माझ्यावर काही आरोप करू नका. मी उगा तुमचं सांत्वन करायला होतो. तुम्ही आमच्या डोक्यात फोडा खापर आमच्यामुळे. नाही आमच्यामुळे झाले ना. नाही तर तुम्ही विकास केला तर आम्ही काय करणार? तुम्हाला तिला माल तुम्ही नाही तिकडे पोहोचवला माल. अहो माल पण सगळ्याला द्यावा लागतो माल. ज्यांच्याकडे केला दुसरीकडेच चाल. अहो तुम्ही विकास केला नाही ह्याच लोकांनी तुम्हाला दाखवलं ना, त्यामुळे झालं आमचा हाल. उगा आमच्यावर खापर फोडणार. आमची चूक आहे. नाही आमची चूक आहे ना. नाही आमची चूक आहे म्हणा. आम्ही आलो तुमच्याकडे, आमची चूक आहे. नाही तुम्हाला तुकडा टाकला आमची चूक आहे हो साहेब. गणपतराव आमची चूक आहे. तुम्हाला चांगलं ओळखून आहे. खोबरं खाल्लं आमचं, चांगलं म्हणलं तिकडचं. अरे गणपतराव येतो साहेब. या तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची ना गरजच नाही. उगा झाडावर चढवतात. आम्ही पण ना गाडवतानी करू.